ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. वाङ्मय गणेश रूपक. भाग 5. ओव्या आहेत 14 ते 20. मागच्या भागात आपण गणपतीचे 6 हात म्हणजे कोणती दर्शने आहेत व त्या हातातील शस्त्र म्हणजे कोणता प्रतिपाद्य विषय आहे ते पाहिलं. आता या गणपतीची सोंड, दात, त्याचे सुपासारखे कान वगैरे अवयवांच्या ठिकाणी ज्ञानदेवांनी कशाची कल्पना केलेली आहे ते पाहायचं आहे. देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचं. पहा, ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्न राजू. तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे, किंवा सर्व दर्शनांची एकवाक्यता हाच त्याच्या मुखातील पांढरा शुभ्र दात आहे. अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्म दृष्टी असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसे एकवटत इभ मस्तकावरी. वर सांगितलेल्या श्रुतीस्मृत्याधिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहेत. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशवास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा हे याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदी बीज. ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी ओंकाररूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो. या गणपतीची सोंड कुठली तर विवेक. विवेक हा नेहमी ज्ञानमूलक असतो. विवेक हा शब्द विच या 7व्या गणाच्या धातूपासून बनलेला आहे. या धातूचा अर्थ आहे वेगळे करणे, नित्य अनित्य, चांगले वाईट, सत्य असत्य, धर्म अधर्म यांचं पृथक्करण करून वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करण्याची जी बुद्धीची शक्ती तिला विवेक म्हणतात. सांख्य दर्शनाने प्रकृती व पुरुष हे 2 वेगळे आहेत असे सांगितले. हाच आत्मानात्म विवेक हा परमानंद प्राप्तीचे मुख्य साधन आहे. हा विवेक ज्ञानदेवानी या गणेशाच्या लांब सोंडेच्या ठिकाणी कल्पिलेला आहे. सोंड जशी लांब असते तसेच विवेकही दूरदृष्टीने करावायला हवा. सोंड ही हवी ती वस्तू ग्रहण करण्याचे गणेशाचे साधन. विवेक हाच ग्रहण करण्यास योग्य असल्यामुळं त्यांनी विवेकाला लांब सोंड असं म्हटलेलं आहे. सोंडेने घेतलेले खाद्यपदार्थ पोटात गेल्यावर ज्याप्रमाणे तृप्तीचा आनंद व्हावा त्याप्रमाणे आत्मानात्म विवेकामुळे आत्मसुखाचा आनंद प्राप्त होतो. सर्व दर्शनांची एकवाक्यता म्हणजेच आत्मसंवाद हा त्याचा शुभ्र दात आहे. शरदर्शने जरी वरवर विसंवादी दिसत असली
तरी ब्रह्मदृष्टीने त्यांची एकवाक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यातील ब्रह्मदृष्टीने असणारे ऐक्य म्हणजे या दाताचा शुभ्र वर्ण आहे. पांढरा वर्ण हा समता दाखवतो, म्हणून त्यांनी समता शुभ्र वर्णू असं म्हटलेलं आहे. गणेशाचे बारीक डोळे असतात. स्थूल दृष्टीने जग पाहता येते, पण परमात्मैक्य अनुभवण्यास सूक्ष्म दृष्टी लागते. अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्म डोळे असलेला विघ्नांचा नाश करणारा असा हा देव आहे. पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा त्यांनी गणेशाच्या कानाच्या ठिकाणी कल्पलेली आहेत. आधी ही 2 दर्शनं त्यांनी 6 हातांपैकी 2 हातांच्या ठिकाणी कल्पली होती. आता पुन्हा ही 2 दर्शने त्यांनी कानांच्या ठिकाणी कल्पलेली आहेत. जैमिनीने रचलेल्या मीमांसा शास्त्रात यज्ञयाग रूपी धर्माचा उपदेश केलेला आहे, तर मोक्ष मार्गाचा उपदेश करणे हा वेदांत शास्त्राचा उद्देश आहे. बाकी 4ही शास्त्रे वेदांचे प्रामाण्य नाकारत नाहीत, पण सर्वोच्च स्थानीही मानत नाहीत. या दोन्ही दर्शन ग्रंथांनी मात्र वेदांचं प्रामाण्य सर्वोच्च मानलेलं आहे. म्हणून कदाचित ज्ञानदेवानी पुन्हा ही 2 दर्शने कानाच्या ठिकाणी कल्पलेली असावीत. उपनिषद हे उत्तर दर्शन असून कर्ममार्ग सांगणारे श्रौत स्मार्त ग्रंथ हे पूर्वदर्शन आहे. या दोन्ही दर्शनांमध्ये अनेक ठिकाणी वचन विरोध आहे. मीमांसेमध्ये त्यातील विरोधाचा परिहार करून त्यांची एकवाक्यता सांगितलेली आहे. कर्मदर्शनातील वचन विरोधाचा परिहार पूर्व मीमांसात केलेला आहे, तर आत्मा, ज्ञान, उपासना याविषयी जो विरोध उपनिषदांमध्ये दिसून येतो त्याचा परिहार उत्तर मीमांसेत म्हणजेच वेदांतात केलेला आहे. वेदामधील धर्म हा साध्य आणि सिद्ध अशा 2 प्रकारचा आहे. यज्ञ, दान, तप वगैरे पुण्यकर्म करणे हा साध्य धर्म झाला व परब्रह्माचे अनुचिंतन करणे हा सिद्ध धर्म आहे. ऋग्वेदादी ग्रंथांमध्ये साध्य धर्माचे प्रतिपादन केलेले आहे, तर उपनिषदादी ग्रंथांमध्ये सिद्ध धर्माचे प्रतिपादन केलेले आहे. साध्य धर्म हा सिद्ध धर्माला अंगभूत आहे, परंतु वेदाचा अर्थ सर्व ठिकाणी समजण्यासारखा नाही. तेव्हा अज्ञान, विपर्यास आणि संदेह हे दूर करून खऱ्या अर्थाचा निश्चय करण्यासाठी पूर्वमीमांसा शास्त्र प्रवृत्त झालेलं आहे. सिद्ध धर्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांच्या अर्थाचा निश्चय करण्यासाठी उत्तर मीमांसा शास्त्र प्रवृत्त झालेलं आहे. मीमांसा ऐकल्याशिवाय कर्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान होणार नाही, म्हणून या दोन्ही मीमांसांची त्यांनी कानाच्या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यातील ज्ञान मुनिरूपी भुंगे सेवन करतात असं म्हटलेलं आहे. गणपतीचे मुख हे हत्तीचे आहे आणि त्याच्या मस्तकावर 2 गंडस्थळे असतात. ज्ञानदेवांनी ती 2 गंडस्थळे म्हणजे मस्तकावर सारख्याच बरोबरीने असणारी द्वैत व अद्वैत अशी कल्पना केलेली आहे. ब्रह्मवस्तू व तिची शक्ती या दोन्ही मिळून एकच वस्तू होत असते. या 2 निरनिराळ्या वस्तू नसतात, त्यामुळे त्यांना यत्किंचितही अलग करता येत नाही. ब्रह्मवस्तू व तिची शक्ती म्हणजे जणू पाणी आणि त्याच्या लाटा. पाणी व त्याची लाट जशी अभिन्न असते त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तू व शक्ती ही एकरूपच असतात. त्यातील द्वैत हे लाटेप्रमाणे भासमान असते. पाण्याच्या एकपणाचा लाटेमुळे होणाऱ्या 2पणाशी विरोध नसतो. तसेच द्वैत आणि अद्वैत हे भासमान असल्यामुळं अविरोधी आहेत. ही दोन्ही ज्ञानदेवांना गणेशाची गंडस्थळे भासतात. या गणपतीचा मुकुट उपनिषदांचा आहे. उपनिषदे पदार्थ मात्राला समदृष्टीने पाहण्याचे ज्ञान देतात, म्हणून त्यांना उदार म्हटलेलं आहे. व या ज्ञानाने सर्व दुःख नाहीसे होऊन परमानंद प्राप्ती होते, म्हणून या ज्ञानाला सुगंधित फुलातील मधाची उपमा दिलेली आहे. अशा सुगंधित फुलांचा मुकुट या गणेशानं घातलेला आहे. अकार, उकार आणि मकार या तिन्ही मात्रा ओंकारात एकरूप आहेत. ओंकारात सर्व वैदिक शब्दब्रह्म साठवलेलं आहे. ओंकाराच्या अ, उ, म या 3ही मात्रा प्रकट होऊन त्यातून सर्व नामरूपे प्रकट होतात. सर्व नामरूपांचा विस्तार ओंकारात प्रथम साठवलेला आहे, म्हणून ओंकार हे जगाचे आदिबीज आहे, म्हणजे मूळ कारण आहे. हे सर्व गुरुकृपेने जाणून ज्ञानदेव त्या शब्दब्रह्म आदिबीजाला नमस्कार करतात. ओंकारामधूनच शब्दसृष्टी आकाराला आली, म्हणून वेद कवळला जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं गणेश रूपक समाप्त झालं. आता ज्ञानदेव सरस्वतीला वंदन आणि सद्गुरूंना वंदन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.